सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई अभिलाषाने या घराला स्वतः सांभाळले. तिनं या घराला नव्यानं उभं केलंय गायत्रीची. यापूर्वीही या घरात वाद होत होते, मी मान्य करतो. कितीही वाद झाले ना तरी अभिलाषा कॅशला समजून घेत होती आणि मीरावर सुद्धा लहान बहिणीप्रमाणे प्रेम करत होती. हे सगळं असं असूनही जर अभिलाषावर अन्याय होत असेल, तिच्यावर अपमानित होण्याची पाळी येत असेल, तर तिचा नवरा म्हणून मी हे सहन करणार नाही. ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तीच गोष्ट झाली. गैरसमज. प्रथमेश, एक गोष्ट मी तुला आधीच क्लिअर करते. अभिलाषाचा या घरातला हक्क कोणी हिरावून घेतलेला नाहीये. हक्काचा हिरावून घेताच येत नाही, तो तिथेच आहे. चाव्यांचा जुडगा मिरवला म्हणजे हक्क सांभाळल्याचं होत नाही. माझ्या दृष्टीने या घरात सगळ्यांचे समान हक्क आहेत. राहता राहिला प्रश्न की मी असं का वागले. घरातली कर्तव्य विसरून, घरातली नाती पायदळी तुडवून जर कोणी आपल्या हक्काची भाषा करत असेल, आपल्या हक्कासाठी भांडत असेल, तर अशा वेळी मी काय करायला हवं होतं असं तुला वाटतं? सांग ना. हे बघा गायत्रीची, इतर कोणाविषयी मला काहीही बोलायचं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय की या सगळ्या प्रकारात अभिलाषावर अन्याय झाला. तिचा या सगळ्यामध्ये काय दोष आहे? नाही, समजा तिच्या हातून एखादी चूक झाली असेल, मान्य करतो, पण तिला ही चूक सुधारायची संधी नको मिळायला? सांगा ना तुम्ही. हो, हवी ना मिळाला, पण केव्हा? जेव्हा एखादी चूक असेल तेव्हा. जेव्हा चुकांची माळच लागत असेल तेव्हा काय करायचं? अभिलाषा या घरची मोठी सून आहे आणि ती मोठीच सून राहणार, हे मी कधीही विसरू शकत नाही प्रथमेश. पण तिच्या या नात्यापेक्षा या घरातलं प्रेम, नाती, जिव्हाळा हे जास्त महत्वाचं आहे, हेही मी दुसऱ्या कोणाला विसरू देणार नाही. आता तू म्हणशील ह्या घरात आल्यापासून मी सारखं प्रेम, नाती, जिव्हाळा असंच काहीतरी बोलत असते म्हणून. पण खरं सांगू प्रथमेश, माणसाला जेव्हा एखादी गोष्ट मिळत नाही ना, तेव्हा माणूस त्या गोष्टीसाठी तळमळत असतो. या घरात पाऊल टाकलं आणि सगळ्यात आधी मला या नव्या नात्यांचं महत्व कळलं. म्हणजे पत्नी हे एक नातं स्वीकारताना त्याचबरोबर माझ्या वाट्याला आई, सासू आणि आजी ही नाती आली आणि मी ती स्वीकारली. आणि मग घराला घरपण आणणाऱ्या दाराबाहेरच्या रांगोळीचं महत्व मला कळलं. माझ्या दृष्टीने या घरातली नाती त्या रांगोळीसारखी आहेत. म्हणजे सगळे रंग वेगवेगळे पण तरीही एकमेकांशिवाय अपूर्ण. जोपर्यंत सगळे रंग एकमेकांच्या बाजूला येत नाहीत तोपर्यंत त्याला सुरेख म्हणता येत नाही. आणि अशी सुरेख रांगोळी कोणी पुसण्याचा प्रयत्न केला तर माझ्या स्वार्थी नजरेला ते बघवणार नाही प्रथमेश. कारण माझी सुद्धा त्या रांगोळीतला एक रंग बनण्याची मनापासूनची इच्छा होती. मी या घरात आल्या आल्याच तुमच्या आबांनी मला स्वीकारलं. मीरा मला आई म्हणते. काशी आणि अभिलाषांनी मला स्वीकारलं, पण एक खाष्ट सासू म्हणून. नाही, हरकत नाही, माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. कारण प्रत्येकाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. मला एक गोष्ट माहिती आहे, या नात्यांच्या रांगोळीत मी स्वतःचं स्थान निर्माण करायचा कितीही प्रयत्न केला तरी तुमच्या आईची जागा नाही मी घेऊ शकत. नाही, त्याबद्दल माझं काही म्हणणंही नाहीये. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही, हा माझा शब्द. या घरात
मला एकमेकांसाठी जपणारी नाती पाहिजेत, हक्कांसाठी भांडणारी नाही. या घरात हक्काची नाही, फक्त प्रेमाचीच भाषा बोलली गेली पाहिजे. आई, थांबा आई. आई, प्रथमेश, प्रथमेश, उठ, उठ. आई, मी करायला गेले होते काय आणि घडलं काय? मला तर वाटलं होतं त्या घरामध्ये महाभारत घडेल. सगळेजण एकमेकांशी भांडतील, सगळेजण रडतील, सगळेजण वेगळे वेगळे होतील. पण नाही, नाही, तसं काहीच झालं नाही. लहानपणी जत्रेत हरवलेल्या, मोठेपणी एकमेकांना भेटलेल्या मायलेकाचं प्रेम चालू होतं. काय पण प्रेम, ओतू जात होतं नुसतं प्रेम त्यांचं तर, हिंदी फिल्म सारखं. पण ह्यांचं जर असंच प्रेम सुरू राहिलं ना तर पिक्चरचा क्लायमॅक्स व्हायला फार वेळ लागणार नाही. आणि जर पिक्चरचा क्लायमॅक्स झाला मग कॅश तू काय करणार? नाही कॅश, तुला काहीतरी करायलाच हवं, काहीतरी करायलाच हवं कॅश, तुला काहीतरी करायलाच हवं. इतक्यात जर हार मानलीस तर सगळं काही फिनिश होईल. आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुला काही ना काहीतरी करावंच लागणार कॅश, काही ना काहीतरी करावंच लागणार. मीरा, मला अजूनही कळत नाहीये प्रथमेश दादा असं कसं काय वागला. एखादी गोष्ट मनात ठेवून कुढत राहणं हा त्याचा स्वभावच नाहीये. जरा ओळखतो यार चांगला, तो असा कसा काय वागला. मलाही खरं वाटत नाहीये की प्रथमेश भाऊजी असं काही बोलतील. जे काही असेल आता तेच सत्य आहे. ते सत्य आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. अजिबात नाही मीरा, माझं मन हे असलं सत्य कधीही स्वीकारणार नाही.
अभिलाषा वहिनींच्या बाबतीत तो असा वागला तर मी समजू शकतो, पण पण त्याने तुझ्यावरही अविश्वास दाखवला. मीरा आजपर्यंत प्रथमेश जरा काय म्हणायचा की ह्या घरात सगळ्यात जबाबदार व्यक्ती मीरा आहे, म्हणायचा की नाही? मग अचानक हा विश्वास गेला कुठे? तो असा का वागला? हे बघ, त्याच्या या वागण्यामागे काहीही कारण असो, पण मला ते पटलं नाही आणि पटणार नाही. बस. अरे हो हो, तू शांत हो ना. त्यांच्या अशा वागण्यामुळे तू स्वतःला का त्रास करून घेतोयस? अगं मग काय करू? हे बघ, अभिलाषा वहिनींचे अधिकार माझ्याकडे आलेत हे प्रथमेश भाऊजींना आवडलेलं नाही. त्यांनी मला तसं बोलून दाखवलंय. हो, तुला जरी वाईट वाटत असलं ना तरी मला त्यांच्या भावना कळल्यात. काय चुकलंय त्यांचं? त्यांच्या जागी जर तू असला असतास आणि माझ्याकडचे अधिकार कुणा दुसऱ्याकडे गेले असते, तुला नसतं वाईट वाटलं? मीरा, मला वाईट नक्कीच वाटलं असतं, पण म्हणून मी घरातल्या इतर माणसांची ही अशी मनं कधीही दुखवली नसती. ते काही असो, प्रथमेश दादा तुझ्याशी असं का बोलला आणि का वागला हे मला त्याला विचारायचंय, आणि हे विचारल्याशिवाय मला चैन पडणार नाही. 1 मिनिट, तू आता कुठेही जाणार नाहीयेस. आई प्रथमेश भाऊजींशी बोलणार आहेत या विषयावर. अगं म्हणून मी हे बोलायचं बघ, नाही हे का? बघ, हे बघ, तू काही बोलायला जाशील ना तर वाद आणखीन वाढतील. आपल्याला वाद मिटवायचेत की नाही? मी हवं तर आई काय बोलतायत प्रथमेश भाऊजींशी हे तुला येऊन सांगते, मग तर झालं. वहिनी, आधी तोंड गोड करा. का? अहो तुम्ही तोंड गोड तर करा आधी. आधी तू मला सांग. वहिनी, आनंदाची बातमी आहे म्हणून तोंड गोड करायला सांगते. कसं आहे ना कॅश, तुझ्या बाबतीत सगळं उलट असतं. लोकांचं वाईट झालं तर त्यात तुला आनंद मिळतो. त्यामुळे तू मला आधी हे सांग की आनंदाची बातमी कोणासाठी आहे? तुझ्यासाठी की माझ्यासाठी? वहिनी, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, म्हणून तोंड गोड करायला आले होते. घ्या आधी तोंड गोड करा, म्हणजे मग तुम्हाला बातमी सांगते. सांगशील का? वहिनी, तुम्ही सासूबाईंच्या आवडत्या सुनबाई झाल्या आहात. काय? अहो हो. काही काय बडबडतीयस तू कॅश? मी अचानक सासूबाईंची लाडकी सून कशी होऊ शकते? हे बघ, जर तुला नीट सांगायचं नसेल ना तर तू इथून निघून जा. अहो वहिनी, इतक्या रागवते कशाला? कॅश, सासूबाई तुझ्या बरोबर मलाही नजरेसमोर धरत नाहीत. हे तुला चांगलंच ठाऊक असताना तू मला हे येऊन सांगतेस? रागवू नको तर काय करू मी? वहिनी, अहो सासूबाई आपल्या दोघींनाही नजरेसमोर धरत नाही ही गोष्ट तुम्हालाही माहितीये आणि मलाही माहितीये, पण प्रथमेश भाऊजींना कुठे माहितीये? आता इथे यांचा काय संबंध? कॅश, मी तुला आधीच बजावून सांगितलं होतं की आपल्या दोघांमध्ये माझ्या नवऱ्याला आणायचं नाही म्हणून, तरी तू. अहो असं तुम्ही म्हणताय वहिनी, पण प्रथमेश भाऊजींचं काही वेगळंच चाललंय. म्हणजे प्रथमेश भाऊजींनी सासूबाईंना आपली आई मानलंय. प्रथमेश भाऊजींनी सासूबाईंना आपली आई मानलंय. दोघांमध्ये आई मुलाचं प्रेम उतू जातंय. आता सासूबाईंनी त्यांना मुलगा मानलाय तर त्यांची बायको म्हणून सासूबाईंच्या तुम्ही आवडत्या सुनबाई नाही का? नाही, हे कसं शक्य आहे? आमचे हे सासूबाईंना कधीच आई म्हणू शकत नाही. काय शक्य नाही? मानलंय त्यांनी. त्या दोघांच्या या नात्याबद्दल एकमेकांशी बोलताना मी पाहिलंय, ऐकलंय. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, असं घडता कामा नये. आणि असं जर घडलं तर सासूबाई आपल्यासाठी आणखी धोकादायक ठरू शकतात. वहिनी, आपल्या सासूबाई किती हुशार आहेत हे तुम्हाला चांगलंच माहितीये. जरा कुठे आपण जिंकतोय असं कळल्यावर त्यांनी लगेच डाव उलटवला. प्रथमेश भाऊजींनी तुमची बाजू घेतल्यावर त्यांच्या लगेच लक्षात आलं की त्यांचं स्थान धोक्यात आहे. म्हणूनच तर त्यांनी प्रथमेश भाऊजींना आपला मुलगा मानलं आणि तुम्हाला तोंडावर पाडलं. वहिनी,
लक्षात येत आहे ना मी काय बोलते ते? नाही, आपण इथे प्रथमेश भाऊजी आणि सासूबाईंच्या नात्याबद्दल जरी बोलत असलो तरी हा प्लॅन मीराने आधीच बनवला होता आणि हा प्लॅन आता यशस्वी होतोय. त्यांचा प्लॅन यशस्वी होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला वेळीच काहीतरी केलं पाहिजे. आई, आई आई अहो, काय झालं तुम्हाला? तुम्ही प्रथमेश दादांशी बोलायला गेला होतात ना? मग काही म्हणाले का ते तुम्हाला? तो मला आई म्हणाला. आई मी तुम्हाला काहीतरी वेगळं विचारतेय. मी ते प्रथमेश. हो मीरा, तो मला आई म्हणाला. या घरात आजपर्यंत फक्त तू एकटीच मला आई म्हणत होतीस. आता एक माणूस वाढलाय मला आई म्हणणार. आई आई मी आई मी खूप खुश आहे. प्रथमेश दादा. आई मला खात्री आहे जर प्रथमेश भाऊजींनी तुम्हाला आई म्हणून स्वीकारलंय तर विघ्नेश भाऊजी आणि ऋषी पण लवकरच तुम्हाला आई म्हणून साथ घालतील. हवं तर मी बोलू का त्यांच्याशी? असं कोणी कुणाला सांगून आई म्हणण्यात अर्थ नसतो. तो शेवटी भावनेचा प्रश्न आहे. आणि झाडावरून जेव्हा पूर्ण पिकलेलं फळ खाली पडतं ना तेव्हा त्याचा गोडवा काही वेगळाच असतो. तो गोडवा पिकण्याआधी तोडलेल्या फळात नसतो. कळतंय ना तुला मी काय म्हणते ते? बोला विनायक. हा काय म्हणताय? बरं बरं, झाली का सगळी कामं? हा ठीक आहे. कधी येत आहे मग? उद्या. हा मग आता घरी यायचं ठरवलं तर मध्ये दुसरी कामं काढत बसू नका. हा वाट बघतोय आम्ही, लवकर या. हा ठेवते फोन. काय काय म्हणाले आबा? कधी येत आहेत? उद्या. आई उद्या जेव्हा आबा येतील आणि जेव्हा त्यांना कळेल की प्रथमेश दादांनी तुम्हाला आई म्हणून हाक मारली आहे त्यांना किती आनंद होईल ना. चला चला, आबा आणि विघ्नेश येत आहेत उद्या. तयारीला लागायला हवं. त्यांच्या आवडीचे काहीतरी पदार्थ करायला हवेत आपल्याला. हो हो मी लगेच तयारीला लागते. हा आलेच. नमस्कार, मी राजन भिसे. मी उद्यापासून विनायक रत्नपारखी म्हणजे तुमच्या लाडक्या आबांच्या भूमिकेत दिसणार. गेल्या आठवड्यामध्ये जो एक दुर्दैवी अपघात घडला आणि ज्यामध्ये आम्ही आमचे 2 सहकारी गमावले, त्या धक्क्यातून अजून त्यांचे कुटुंबीय आणि हे रत्नपारखी कुटुंबीय सावरलेलं नाहीये. पण तरीही लाईफ इज टू फ्लो, शो मस्ट गो ऑन. आजपर्यंत तुम्ही या परिवाराला जसं तुमच्या परिवारामध्ये स्थान दिलं तसंच प्रेम यापुढेही मिळो हीच इच्छा. नमस्कार, मी आशिष कुलकर्णी. उद्यापासून तुमच्या समोर विघ्नेश रत्नपारखी म्हणून येणार आहे. आजपर्यंत तुम्ही रत्नपारखी कुटुंबाला खूप खूप प्रेम दिलं. असंच तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहो हीच तुमच्याकडे विनंती. सासूबाई